मग त्यांच्याकडे कोणतं जरी खातं आलं, मग महसूल मंत्री असले, जलसंपदा मंत्री जर असले, तर त्यांनी त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवायचं काम नामदार साहेबांनी केलेले. आज नामदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मी खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो का त्यांनी या आंदोलनाला यश आणलेलं आहे. मी आमचे जे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो हा प्रश्न जो हाताळला आणि तो मार्गी लावला, त्याच्याबद्दल मी आमच्या सर्व राहता तालुका युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व जे आमचे जे सरपंच असतील किंवा यांच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जरांगे पाटलांना सुद्धा हे आंदोलन त्यांनी जे रेटलं आणि न्याय दिला मराठा समाजाला, त्याबद्दल मी जरांगे पाटलांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. मोठं यश आंदोलनाला मिळालेलं आहे. काय कार्यकर्त्यांच्या भावना? आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मराठा बहुजन समाजाचा, कुणब्यांचा जल्लोषाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. आणि याचे सर्व श्रेय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मतदारसंघाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील हे खरे मराठा आरक्षणाचे शिल्पकार ठरले. त्यांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे. कारण आमच्यासारख्या चळवळीतले कार्यकर्त्यांनी गेले 1982 पासून मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलने, विविध मोर्चे, लाखोचे कोटीचे मोर्चे झाले. परंतु तत्कालीन सरकार असं, विरोधी पक्ष असं फक्त रेटाची भूमिका करायचं. पण आज समाजाच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटलांची जेव्हा उपसमितीपदी निवड झाली तेव्हा ते लंडनमध्ये होते आणि त्यावेळेसच समजलं होतं आम्हाला का आता योग्य माणूस निवडला गेलेला आहे. हा नक्कीच समाजाचा संवेदनशील आणि प्रामाणिकपणे काम करणारा नेता आहे. तो नक्कीच जरांगे पाटलांनी त्या भूमिका मांडल्या ते मान्य करतील. आणि विखे पाटील आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सदस्य आहे उपसमितीचे, त्यांचे आभार मानतो. आणि यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी राजी केलं की मराठा आरक्षण देण्यासाठी, त्याबद्दल सरकारचं आणि देवेंद्र फडणवीसचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि या आरक्षणामध्ये लाखो लोकांनी त्याग केला आहे, हजारोंचे बळी गेले, त्यांना सुद्धा स्मरण करून हा लढा, हा जो आरक्षणाचा आनंद जो जल्लोष आहे, हा त्यांच्या स्मृती, त्यांच्या प्रेरणासाठी आम्ही अर्पण करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.